नमस्कार, मी या शोची होस्ट सायली प्रवीण आणि मी शेफ गौरी कोलवालकर. तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. अच्छा, आणि आई भवानीच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने आज आम्ही आमचा म्हणजे आपला YouTube चॅनल सुरू करतोय आणि त्याचं नाव आहे आदि शक्ती. बरं, तुमचा जास्त वेळ वाया न घालवता आपण आज पटकन किचनकडे वळूया, म्हणजे कळेल आपण काय बनवतोय. बरं गौरी, आपण कुठला पदार्थ बनवतोय? साबुदाण्याची बर्फी. साबुदाण्याची बर्फी नवीन आहे ना? चला मग गौरी, आता साबुदाण्याच्या बर्फीसाठी साहित्य काय काय घेणार आहे ते सांग. 3 कप्स दूध. ओके. 1 कप साबुदाणा. बरं. 3/4 कप साखर. 1/4 कप तूप. ओके. पिस्ता आणि बदामाचे काप. बरं. आणि वेलची पावडर. ओके. आता दूध हे नॉर्मल आहे की म्हणजे काय? फ्रेश, म्हणजे फुल फॅट मिल्क असतं ते आपण वापरावं. बरं. ओके, मग सुरू करूया. बरं, आता हे दूध आपण आटवायला घेतलंय. हो. आटेल ते आता आपल्याला 3 ग्लास 1 ग्लास करायचंय. बरं. आणि साबुदाणे पण खरपूस होईपर्यंत ओके भाजून घ्यायचे. बरं, ठीक आहे. बरं रिंकू, मला तू हे सांग, म्हणजे आता जी नाटकं होतात आणि तू जी नाटकं केली सुरुवातीला, तो तुझा प्रवास कसा होता? आता मला तर वाटतं भरपूर वर्ष झाले त्या गोष्टीला, पण खूप सुंदर होता प्रवास. म्हणजे मला आठवतं मी लहानपणापासूनच नाटकात काम केली. हो, ठीक आहे, तर आहेच. लहानपणापासूनच नाटकात काम केलं, मला खूप प्रतिसाद छान मिळाला. म्हणजे मला जे को आर्टिस्ट होते माझे, म्हणजे ते एक स्वप्न आहे जे मी जगले आणि सुंदर जगले ते स्वप्न. म्हणजे आणि फार कमी वेळात मी बरेच प्रसिद्ध नाटकं केली. म्हणजे मी आमच्यासारखे आम्हीच केले, दांडेकरांचा सल्ला केला, बायकोजून शेजारी केलं, आणि सगळ्यात माझा आवड म्हणजे सगळेच नाटकं मला आवडायची, पण गोलपिठा ह्यानी मला खूप असे पटकन प्रसिद्ध दिली. गोलपिठा नाटकाने एकांकिका, तो प्रवास माझा खूप सुंदर होता. आणि त्याच्यानंतर मी डायरेक्ट झेप घेतली ती ऍज अ कोरिओग्राफी, म्हणजे ऍज अ डान्सर म्हणून. आणि ते स्वप्न असतं माहितीये की सरोज खान बरोबर काम करावं, रेमो बरोबर काम करावं. आणि मी फक्त डान्सिंग मध्ये केले होते की मुझे देखना है क्या होता है डान्सिंग. आणि जेव्हा मी सरोज खानला बघितलं कोरिओग्राफ करताना, उफ, मग काय होतं ते सुंदर प्रवास होता माझा. आता बघ ना, सगळंच झालं, नाटकं केली मी, मग परत कोरिओग्राफीमध्ये म्हणजे ॲज अ डान्सर मध्ये गेली, स्वतःचे डान्स क्लास चालवले, बराच एक ब्रेक झाला होता. हो ना. मग विचार केला की चला आता पुन्हा सुरू केलं पाहिजे काहीतरी, आणि तसा हा माझा प्रवास. फारच मोठा आणि सुंदर प्रवास आहे तुझा. हो, मी एन्जॉय केलं. अच्छा, म्हणजे आता हे दूध आटलेलं आहे. आता 3 कप होतं आपलं दूध, त्यात 1 कप झाले आणि हे असे दाणे दाणे येतात त्याला आटल्यावर. आता हे असे दाणे दाणे आले की आपण साखर घालावी त्याच्यात. ओके. आता साखर घातली आपण. साखर घातली, साखर चांगली विरघळेपर्यंत आपण दूध परत त्याच्यात मिक्स करून घ्यायचं. बरं, एकजीव करून घ्यायचं म्हणजे साखर आणि हो, दूध. बरोबर. आणि फ्लेम अगदी बारीक ठेवायची आहे का? मीडियम फ्लेम वरती फक्त आटून घ्यायचं. म्हणजे एंड असं पाहिजे की साखर आणि दूध एकजीव झालं पाहिजे. आपला साबुदाणा थंड झाला की तो मिक्सरला लावून घ्यायचा. आता तूप इथे गरम झालेलं आहे. मग त्याच्यात आपण ही साबुदाण्याची पावडर घालून घ्यायची. ठीक आहे. आणि ती खरपूस भाजून घ्यायची, म्हणजे आपण उपम्यासाठी रवा कसा भाजतो तशी ती भाजून घ्यायची. बरं रिंकू, मला हे सांग की एवढी वर्ष तू एकांकिका केली, तुझी सुरुवात इथून झाली, तर मग तुझा अनुभव कसा होता? खूप सुंदर होता अनुभव. म्हणजे मी तुला एक किस्सा सांगते. म्हणजे माझा फेवरेट, मला नेहमीच आवडलाय तो. ऍज अ को स्टार, ऍज अ माणूस म्हणून मला संजय नार्वेकर खूप आवडतो. हो है ना. आणि मी ज्या वेळेस नाटकातून काम करत होते तेव्हा वास्तव रिलीज झाला होता. आणि काय त्याचं फॅन फॉलोइंग, काय त्याचं क्रेज होतं 1.5 फुटे म्हणून. मी माझ्या त्या आमच्यासारख्या आम्हीच नाटकाचा तुला एक किस्सा सांगते. त्याच्यात ना मला असं बांधून आणतात, म्हणजे मी वेली असं, आणि मला होता खोकला. आणि सीन असा होता की मी अशी बेशुद्ध पडली आहे, म्हणजे मी वेलीच आहे चक्क, अशी डेड बॉडी, आणि मी खोकायची मध्ये. अरे बापरे.
चालू नाटकामध्ये मी खोकायची. पण तुला सांगते संजय इतका सुंदर, म्हणजे म्हणतात ना तो माणूसच ग्रेट आहे. मला तो खूप आवडतो ऍज अ को स्टार, ऍज अ माणूस म्हणून त्यांनी इतकं सांभाळून घेतलं ना गौरी. आय वॉज लाईक, आणि मी नवीन ग अगदी, आणि संजयचं नाव म्हणजे काय गाजवलंय ना भरतनी, अंकुशनी, संजयनी तो काळ असा गाजवलेला ऑल द बेस्ट नंतर. एवढी मजा आली ना, म्हणजे तो ते नाही विसरू शकत मी. आणि काही ऍक्टर्स असतात ना जे कसे सांभाळून घेतात न्यू कमर्सला, तो जो त्यावेळेचा तर सुंदर होता तो प्रकार, म्हणजे आम्ही नाही विसरू शकत. तेव्हा यासाठी खूप सुंदर आठवणी. बरं, आता आपला साबुदाण्याचं जी पावडर होती आपण केलेली ती फ्राय झाली आहे बऱ्यापैकी. बर, आता तू त्यात टाकतेस बदामचे काप. बरं, म्हणजे ते पण अगदी त्याच्याबरोबर फ्राय करायचे आहेत. बरं, मी पुन्हा एकदा सांगते म्हणजे आपल्या प्रेक्षकांना कन्फ्युजन नको व्हायला. आपण जी साबुदाण्याची पावडर केली होती ती आपण तुपामध्ये व्यवस्थित फ्राय केली पुन्हा एकदा. आता त्यात आपले बदामाचे काप टाकले आपण. सुपर. आणि मला ना ती काय म्हणतात ते सुगंध येतोय एक वेगळा. इट इज व्हेरी गुड. सुगंध येतोय मला. येस, होईल ना पटकन आता, म्हणजे मी चव घेऊ शकते ना असं. बरं, ब्राऊन झालेल्या बऱ्यापैकी. आता आपण हे मिश्रण याच्यात घालणार आहोत. ओके, जे दूध आपण साखर घालून, म्हणजे जे 3 कप दुधाचा, 3 ग्लास दुधाचा 1 ग्लास आपण दूध करून मग त्यात साखर मिक्स करून जे आपण एकजीव केलं होतं ते आता पुन्हा या पावडरमध्ये आपण टाकतोय. ओके ओके, फाईन. म्हणजे मुळात तू थोडा ड्राय करणार त्याला, है ना? ओके, हे पूर्ण ड्राय करायचंय, एकजीव करायचंय. बघताय का तुम्ही कसं होतंय? वाह, तुम्ही असला पाहिजे होता तिथे. जो सुगंध येतोय ना, अमेझिंग. आणि मेन म्हणजे काय माहितीये का गौरी, हे साबुदाण्याचं असल्यामुळे उपासात मी खाऊ शकते बरं का. हा, ओके गौरी, आता तू हे काय केलं जरा सांगशील का? आता तूप सुटेपर्यंत आपण सगळं मिक्स करून घेतलं, एकजीव केलं. बरोबर. आता तूप सुटल्यानंतर आपण असे कंटेनर घ्यायचं. कोणाकडे सिलिकॉन, आता माझ्याकडे सिलिकॉन कंटेनर आहे म्हणून, नसेल तर ताट घ्या, ताटावर हलकसं तूप लावा आणि त्याच्यात हे सेट करायला ठेवा. सेट करून मी त्याच्यावरती आता हे बदामाचे पिस्त्याचे काप घातलेले आहेत. म्हणजे कुठलेही ड्रायफ्रुट्स, तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स. आणि नंतर मग हे 2 तास सेट व्हायला द्यायचं. अच्छा, म्हणजे 2 तास मला वाट बघायला लागणार आहे. हो, ओके, कळलंय ना तुम्हाला मग काय करायचंय. तर आपली साबुदाण्याची बर्फी रेडी झाली आहे. पण गौरी, आता ही टेस्ट कोण करणार? आपण आपले गोडवे थोडीच खायचे, आपण त्याच्यापेक्षा बोलूया सायलीला. अरे हो, तर आमच्या ग्रुपची तिसरी शक्ती, म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये बऱ्याच शक्ती आहेत, पण ही तिसरी शक्ती जिने आज आम्हाला सुंदर बनवलंय, आमचं मेकअप केलंय, आमचं हेअरस्टाईल केली, आम्हाला म्हणजे इतकं असं सगळं रेडी केलंय. ऑल इन वन आहे आमची सायली. तर आता आम्ही तिलाच बोलवतो बरं का. या सायली. सायली, आमच्या चॅनलची पहिल्या एपिसोडची पहिली स्वीट डिश, आणि आता ती तुला टेस्ट करून प्रेक्षकांना खरं खरं सांगायचं बरं का. चला मग करा टेस्ट. अजून खायचं तुम्हाला? अच्छा, पूर्ण खाल्ल्यानंतर सांगणार का? काय सांगा तरी, म्हणजे पूर्ण संपवणार आणि मग सांगणार का तू? आम्हाला पण खायचं, सांगा जरा काय कसं वाटतंय. खूप छान. म्हणजे कसं वाटतं? असं वाटलं घरी बनवले की बाहेरून आणली? हो का? खरं ना? तर सायलीला आमच्या तर स्वीट डिश खूप आवडली, तर तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि तुमचा एक्सपिरियन्स आमच्याला शेअर करा. बरं, आता तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज असं की आम्ही हे 9 एपिसोड बनवतोय, ते स्पेशल असणार आहे. कारण प्रत्येक एपिसोडमध्ये तुम्हाला एक अल्फाबेट दिला जाणार, जो लास्टला म्हणजे आमच्या 10व्या एपिसोडला
तुम्ही त्याचा एक शब्द बनवायचा आहे आणि तो आम्हाला सेंड करायचा आहे. जो ते उत्तर आम्हाला जे कोणी असतील जे आम्हाला सेंड करतील आणि जे पहिले सेंड करतील ना त्यांना आमच्यातर्फे एक गिफ्ट असणार आहे आणि ती म्हणजे साडी. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.